गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण फॅक्टोरियल नोटेशन याच्यावर एक एक्झाम्पल घेतला की दिलेली पॉलिनॉमियल फॅक्टोरियल नोटेशनमध्ये कसं लिहिता येईल आणि त्याचे सक्सेसिव्ह डिफरन्सेस काय येतील हे आपण बघितलं. आज आपण न्यूमरिकल ॲनालिसिसच्या लेक्चर नंबर 8 मध्ये नवीन ऑपरेटर शिकणार आहोत ज्याचं नाव आहे शिफ्ट ऑपरेटर आणि डिनोट केलेलं आहे शिफ्ट ऑपरेटर म्हणजे कॅपिटल ई. ऑलरेडी आपल्याला फॉरवर्ड ऑपरेटर डेल माहीत आहे. आज आपण नवीन ऑपरेटर ई ज्याला शिफ्ट ऑपरेटर म्हटलेलं आहे हे बघणार आहे. आर्टिकल नंबर 1.6 द ऑपरेटर ई अँड डेल let y is equal to f of x be the function of x, जे की आपल्याला ऑलरेडी माहित आहे. पहिल्याच लेक्चरमध्ये मी म्हणालो होतो की y is equal to f of x हे युनिट संपेपर्यंत तुम्हाला येणार आहे. अँड लेट a plus h, a plus 2h, a plus 3h dot dot dot, these are the values of arguments. आर्ग्युमेंट म्हणजे काय आपल्याला माहित आहे, एक्सच्या व्हॅल्यूज. एक्स म्हणजे कोणता व्हेरिएबल आहे, इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. वाय म्हणजे काय आहे, डिपेंडंट व्हेरिएबल आहे. जसं जसं इंडिपेंडंट व्हेरिएबलची व्हॅल्यू बदलेल तशी तशी तुमच्या डिपेंडंट व्हेरिएबल वायची व्हॅल्यू बदलेल. तर दीज आर द व्हॅल्यूज ऑफ आर्ग्युमेंट्स. पहिली जर व्हॅल्यू बघायचं असेल तर काय येईल, x is equal to, समजा y is equal to f of x which is equal to suppose x, तर x is equal to a, x is equal to a plus h, x is equal to a plus 2h, x is equal to a plus 3h. So these are the values of arguments. Be the conjugative values of x. Then del f of x ची डेफिनेशन सुद्धा आपण पहिल्याच लेक्चर मध्ये शिकलेलो आहे. जेव्हा डेल एखाद्या फंक्शनवर ऑपरेट होतो तेव्हा तो फंक्शन एच न इन्क्रीज होतो आणि मायनस फंक्शन इटसेल्फ, म्हणजे डेल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स. और एक्सची जर किंमत ए ठेवली तर डेल एफ ऑफ ए विच इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए. ही सुद्धा डेफिनेशन आपल्याला माहित आहे. हा ऑपरेटर कसा ऑपरेट होतो ऑलरेडीच माहित आहे. आज मात्र आपण शिफ्ट ऑपरेटर बघणार आहोत. हिअर वन म्हणजे युनिटी इज अन ऑपरेटर. याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकते की वन जो आहे तो कोणता ऑपरेटर आहे. इट इज अ युनिटी ऑपरेटर विच इज सच दॅट द फंक्शन ऑन विच इट ऑपरेट्स लिव्स द फंक्शन अनअल्टर्ड. परंतु ज्या वेळेस ऑपरेटर वन एखाद्या फंक्शनवर जर ऑपरेट झाला तर त्या फंक्शन मध्ये काहीही बदल होणार नाही, म्हणजे तो अनअल्टर्ड राहील. हा सुद्धा एक प्रश्न येऊ शकतो. कुठून, वन इज अन ऑपरेटर विच इज सच दॅट द फंक्शन ऑन विच इट ऑपरेट्स लिव्स द फंक्शन फिल इन द ब्लँक्स. आपल्याला ते सांगता आलं पाहिजे. Thus one is called identity operator. वनला आयडेंटिटी ऑपरेटर बी म्हणतात, युनिटी ऑपरेटर बी म्हणतात. याच्यावर एक प्रश्न येऊ शकतो. वन इज कॉल्ड द फिल इन द ब्लँक्स ऑपरेटर. आयडेंटिटी युनिटी जर असेल तर 2 नंबर, ए आयडेंटिटी बी युनिटी सी बोथ ए अँड बी नन ऑफ दिस, तर सी त्याचं उत्तर असेल. तर हे झालं आपला ऑपरेटर डेल बद्दल आपण ऑलरेडी शिकलेलो आहो. आणि ऑपरेटर वन जर एखाद्या फंक्शनवर ऑपरेट झाला तर नेमकं काय बदल होऊ शकते हे आता बघू आपण. ऑपरेटर ई. नाउ वी डिफाइन अन ऑपरेटर कॅपिटल ई नोन ॲज शिफ्ट ऑपरेटर. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. कसं, अन ऑपरेटर ई नोन ॲज फिल इन द ब्लँक्स शिफ्ट ऑपरेटर. When the operates E
operates on a function f of x, the result is that the argument x is increased by an amount h. इथून एक प्रश्न तयार झाला. When the operator e operates on a function f of x, then the result is that the argument x is, इथं fill in the blanks म्हटलं तरी चालते. हा एक प्रश्न तयार होऊ शकते. पण increased by an amount h, increased by an amount, fill in the blanks. याच्याला काय म्हटलेलं आहे? इंटरवल ऑफ डिफरन्स e f of x which is equal to, fill in the blanks, f of x plus h. Number of questions you can make it. म्हणजे याच्यावर तुम्हाला बरेच प्रश्न तयार करता येईल. e f of x is equal to f of x plus h. Operate e is also called as displacement operator. आता हा प्रश्न बघा. An operator e known as a shift, b displacement, c both a and b, displacement operator सुद्धा म्हणतात. Again we may operate on e f of x by e. Thus e in bracket e f of x which is equal to e in bracket f of x plus h which is equal to f of x plus 2h. We shall write e square f of x for e in bracket e f of x. Thus e square f of x which is equal to f of x plus 2h. This process may be continued. Thus e in bracket e square f of x which is equal to e in bracket e square f of x आपण ऑलरेडी काढलेला आहे, f of x plus 2h which is equal to f of x plus 3h, because when e operate again on f of x plus 2h. Hence in general, if n is positive integer, e to the power n f of x which is equal to f of x plus nh. मग आता हे जनरल फॉर्म्युला तयार झाला. n ची किंमत 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, तर आपल्याला शिफ्ट ऑपरेटर e⁵ जरी असेल तर डायरेक्ट सांगता येते f of x plus 5h. The inverse operator e inverse is defined by e inverse f of x. इथं एक तयार झाला प्रश्न. When inverse operator e inverse operate on function f of x, then what happened? So it is decreased by h. म्हणजे f of x minus h. Hence e to the power minus 1 y ला suffix x which is equal to y ला suffix I minus 1. हा जो y ला suffix I आहे ना, it is a function आहे इथे तो. आणि हा जेव्हा ऑपरेट होईल, जसा आपण आधी y is equal to y ला suffix x, f of x, f ला suffix x, हे जे लिहिलेलं आहे ना, these are the just notation. y च्या ऐवजी y ला suffix x लिहू शकतो, f of x च्या ऐवजी f ला suffix x लिहू शकतो. तसंच इथं y ला suffix I लिहिलेला आहे. आणि मग हा जो इनव्हर्स ऑपरेटर आहे e⁻⁻1, जेव्हा ऑपरेट होईल याच्यावर, तेव्हा काय येईल? y ला suffix I-1. म्हणजे yi is equal to f of xi. f of xi च्या बदल्यात yi घेतलेला आहे. अशा पद्धतीनं आपण शिफ्ट ऑपरेटर कसा ऑपरेट होतो एखाद्या फंक्शनवर हे बघितलं. सोबतच इनव्हर्स शिफ्ट ऑपरेटर जर एखाद्या फंक्शनवर ऑपरेट झाला तर h न तो वाढत नाही, तो h न कमी होतो. हे इथं बघितलं आपण. अशा पद्धतीनं शिफ्ट ऑपरेटर म्हणजे काय माहित झालं, डेल ऑपरेटर म्हणजे काय माहित झालं. म्हणजे आतापर्यंत आपण न्यूमरिकल ॲनालिसिस मध्ये भरपूर ऑपरेटर पैकी पुढे तुम्हाला बॅकवर्ड डेल ऑपरेटर येणार आहे, डेल्टा येणार आहे, सिग्मा येणार आहे. ह्या सगळ्यापैकी सध्याच्या घटकेला आपण 2 ऑपरेटर आपल्याला माहित झाले. एक आहे शिफ्ट ऑपरेटर, त्यालाच दुसरं नाव आहे डिस्प्लेसमेंट ऑपरेटर, आणि एक आहे फॉरवर्ड ऑपरेटर. तर आज आपण काय करू, इथेच थांबू. धन्यवाद.